श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू सोनालीज वर्ल्ड. सो आजचा आपला व्लॉग असणार आहे धायरी व्लॉग. म्हणजे आम्ही धायरीला गेलो होतो माझ्या मावशीच्या मुलीकडे. सो संडेच्या दिवशी 11 फेब्रुवारीला. सो चला बघूया आपण त्या दिवशी काय काय केलं. सर्वप्रथम तर सकाळी लवकर उठून पटपट सगळी घरातली कामं आवरून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं आता बाळाला एवढं लाँग रूटला जायचंय म्हटल्यावर नाही का 2 तास गाडीमध्ये खूप वेळ जाईल, त्यामुळे बाळासाठी खाऊ बनवला होता मी. इथे हा उकडलेल्या बटाट्याचा प्युरी आहे. ती कशी बनवली ही मी नंतर सांगेनच तुम्हाला. इथे बघा माझं बाळ किती मस्ती करते. नवीन खाऊसाठी खूप एक्साइटेड आहे तो. त्याला खेळवत खेळवत भरवत असं चाललं होतं माझं. सगळी कामं वगैरे उरकली, आम्ही सगळ्यांनी आवरलं. तरी पण आम्हाला एवढं सगळं करता करता घरातनं निघायला ना ऑलमोस्ट 12:30 झाले असतील. स्वतः रांगण्याच्या पोझिशन मध्ये आहे, त्याच्यामुळे पुढे सरकता येत नव्हतं, बट चालले होतं त्याचे पुशअप्स मारायचे. बघा कसा मस्ती करतोय. त्याला असं वाटत होतं मी खूप मोठं काहीतरी करतोय. सारखं उठायचा, 2 पायावर गुडघ्यावर यायचा. मग इकडे माझी थोडीशी मस्ती चालली होती सकाळी बाळासोबत. खेळून झाल्यावर की मी लगेच त्याला तयार केलं नाही, थोडा वेळ त्याच्याशी खेळली मस्तपैकी. त्याला पण खूप मस्ती करायला आवडतं. आमची तयारी झाली आहे, आम्ही निघालो आहोत धायरीला. आमचं संडेचं आजचं प्लॅनिंग आहे. माझा गेटअप आणि माझ्या बाळाचा गेटअप. तो खूप एक्साइटेड आहे जायला. कुठे चाललंय बाळ माझं? फिरायला. हा रस्ता पूर्ण मोकळा होता, म्हणजे जसं बापदेव घाटातनं मी खाली उतरलो ना, मोकळाच रस्ता होता. थोडा 1-2 रील्स वगैरे काढल्या मी तिकडे, म्हणजे गाडीत बसूनच. आणि सुप्यावरनं धायरीला जायला ना खूप वेळ लागतो, तरी ऑलमोस्ट आहे ना 2-2.5 तास जातातच ट्रॅफिकमुळे. आणि एक तर सकाळी फक्त चहा बिस्किट खाऊन निघालो होतो आणि त्यात एवढा उशीर झाला होता, खूप भूक पण लागलेली. मग पुढे जाऊन फक्त सरबत घेतलं, आपलं उसाचा रस घेतला सॉरी. आणि कारण घरी तिकडे सत्यनारायण पूजा आणि गृहप्रवेश ठेवला होता त्यांनी. बाकी मोठी वास्तुशांती वगैरे पूर्ण बंगल्याचं काम झाल्यावर करणार आहेत, त्याच्यामुळे मग पुरणपोळ्यांचा स्वयंपाक वगैरे केलेला होता. मग म्हटलं परत जेवण जाणार नाही आता परत बाहेर काही खाल्लं तर. सो फक्त उसाचा रस घेतला आम्ही. हे पहा ट्रॅफिक, केवढं ट्रॅफिक आहे. ते ब्रिज खालीच खूप खूप वेळ जातो. खूपच भूक लागली होती. सकाळी फक्त चहा बिस्किट खाल्लाय, त्यामुळे आम्ही आता उसाचा रस घेतलाय. या सर्वांनी एन्जॉय. फायनली आम्ही धायरीला पोचलो. पहिला ते लोक रायकर मळ्यातच राहायला होते, त्यानंतर रानात राहायला गेले ते लोक. वरतीच सगळं त्यांची शेती वगैरे असल्यामुळे त्यांनी रानातच मग परत बंगला बांधला. इथे खाली सुद्धा त्यांचं घर आहे मोठं, पण आता ते लोक सगळे तिथे शिफ्ट झालेले आहेत. हे पहा रानातला रस्ता थोडा कच्चाच आहे. घराजवळ पोचलोच आहे आम्ही आता ऑलमोस्ट. हे पहा त्यांचे गुरं गोठा. खूप छान वाटत होतं. अरे खूप दिवसांनी मी बाहेर पडली होती, खूप मस्त वाटत होतं. हे पूर्ण शेती त्यांची आणि हा बंगल्यातनं वरचा म्हणजे वरून व्ह्यू घेतलाय मी. हा घराचं काम खूप पेंडिंग होतं, म्हणजे नाही का, बट ते छोटंसं रानात छोटंसं बांधलेलं घर आहे ते खूप छोटं पडत होतं त्यांना सगळ्याच गोष्टीला, नाही का. त्यामुळे त्यांनी मग लगेच गृहप्रवेश करून घेतला. तसं हळूहळू आता कामं होतच राहतील. हे पहा हे वरचे 2 बेडरूम काढलेले आहेत. एक मास्टर बेड आहे आणि एक सिंपल आहे, म्हणजे कोणी खूप खूप पाहुणे वगैरे आले तर त्या रूममध्ये राहू शकतात. हे मास्टर बेड आहे आणि हे सिंपलवाला आहे, बट खूप मोठे मोठे रूम्स होते. तर काम झाल्यावर तर खूपच छान दिसेल. आणि हे बघा हे गव्हाची शेती. इथे खाली जेवणं चालली होती पोर्चमध्ये. हे पोर्चचं पण पूर्ण काम बाकी, म्हणजे वरून सगळं छप्पर येणार आहे. इथे बाजूला ते छोटं घर होतं ते दिसत होतं ते. इथे माझी आई पण उभी आहे. आमची झाली होती जेवणं, मग मी आपलं वरती घर बघायला गेली होती, त्यामुळे मी वरून व्ह्यू घेतलेला दाखवते तुम्हाला. थोडे वांग्याची झाडं लावलेली आहेत, थोडी गवती चहा लावलेला आहे थोडासा. हे पहा वरून खाली उतरतानाच्या पायऱ्या. वुडनचंच काम केलेलं आहे पायऱ्यांचं, म्हणजे नाही का
खूप मला तर इतकं आवडलं ना. इंटिरियर खूप सुंदर आहे. अजून पूर्ण काम झालं तर खूपच छान दिसेल. हे हॉलमधला व्ह्यू आहे पहा. अटॅच किचन. तिथे फक्त एक छोटीशी भिंत येईल. मी पूर्ण घर झाल्यानंतर सुद्धा मी हा व्लॉग पुन्हा शूट करेन ज्यावेळेस मी तिकडे जाईन. आता तर काही लवकर जाणं होणार नाहीये. आणि आता एवढं पाहुण्यांचं घर हे ते म्हणल्यावर पसारा तर भरपूरच. त्यात काही विचारूच नका. बट तरी पण मी तुम्हाला दाखवते व्ह्यू. इथे सांबर तयार होत होतं संध्याकाळसाठी. संध्याकाळी पण भरपूर पाहुणे येणार होते. आणि हे पहा, ही गव्हाची शेती. इथे मी. हा व्ह्यू आहे संध्याकाळी 5-5:30चा दरम्यानचा. त्याच्यानंतर काय मी परत व्लॉग शूट केला नाही. तो डायरेक्ट मॉर्निंगलाच केला, कारण संध्याकाळी मग परत सगळी घाई चालली होती. त्याच्यामुळे मला तर काही वेळ नाही मिळाला. मी पण खूप थकली होती ऍक्च्युली प्रवास करून, त्यामुळे नाही शूट केला मी. हे पहा सकाळी माझं बाळ कोणाची मांडी बसले मस्ती करताना. इट्स मॉर्निंग टाइम. संपला. सकाळी खूप छान वाटत होतं, मस्त वाटलं जरा. मग मी ठरवलं मीच चहा बनवेन. छान मस्त गवती चहा आहे रानात. तर ही माझी मावशी आहे सख्खी, तिने मला गवती चहा आणून दिला आणि म्हटलं चला मी चहा करते. इथे बाळाचे पप्पा आणि बाळ मस्त उन्हाला छान बसले होते, त्याला कोवळं ऊन देण्यासाठी. आणि ते आंघोळीसाठी बसले होते. ॲक्च्युली नंबर लागला नव्हता त्यांचा आंघोळीसाठी. माझी आंघोळ झाली होती आणि मग त्याच्यानंतर मी चहा करायला घेतला. मस्त खूप छान असा गवती चहा केला. हा इंटरनल व्ह्यू मॉर्निंगचा. सगळे थकलेले होते. लहान मुलं पण उड्या मारून मारून जास्त थकले होते. पसारा तसाच पडलाय. सो चला चहा करू मस्त गरमागरम. संध्याकाळी एवढे पाहुणे, त्याच्यानंतर ना हे लोक पण खूप थकले होते, त्यामुळे सगळा पसारा तसाच पडला होता किचनमध्ये. बट ठीक आहे, पूजा वगैरे असले की असं होतंच मोस्टली. आम्हाला निघायचं होतं नवरा बायकोला, त्यांना जॉबला जायचं होतं, त्यामुळे आम्हाला लवकर उरकून निघायचं होतं. तरी निघता निघता आम्हाला तिकडे 11-11:30 झाले. पोहे केले होते, चहा मस्त. आणि हा जाताना आम्हाला दिलेला वानवडा. अजून बरंच काही देत होते, बट मी म्हटलं नको, आम्ही दोघं किती हे करणार. वांगी आणि आळूची पानं दिली होती, गावरान आळू. आणि हे सासवडला पोचल्यानंतरचा व्ह्यू आहे. मध्ये मी काहीच शूट नाही केलं. आम्ही येता येता सोमवार असल्यामुळे भैरवनाथाच्या मंदिराला गेलेलो. इथे संगमेश्वर म्हणून आपलं महादेवाचं छान मंदिर आहे आणि नदी तीरावर वसलेलं आहे. करा नदी माहितीच असेल तुम्हाला सासवडला. बघा किती छान व्ह्यू आहे मंदिराचा असा. इथे काही बोलत नव्हते कोणी, त्यामुळे मी, आणि गर्दी पण नव्हती कोणती, बहुतेक संध्याकाळीच होत असेल गर्दी. आणि मी काय दुपारी 2-2:30 वाजता आम्ही लोक पोचलो होतो सासवडमध्ये. तेव्हा कोण असणार आहे मंदिरात, एवढं कोणच नव्हतं. हा व्ह्यू सगळा आजूबाजूचा. त्यानंतर बाळाला आणि मला त्यांनी घरी सोडलं आणि मग ते जॉबला निघून गेले. सो आजचा हा व्लॉग तुम्हाला आवडला का मला नक्की सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.